पालकांनी त्यांच्या मानसिकतेमधून बाहेर आलं पाहिजे. म्हणून मला वाटतं हे यंगस्टर्स आहेत ना, त्यांना आपण उद्योगाला प्रेरित केलंच पाहिजे. तुम्ही घ्या उदाहरणं बरंचसं. बिलियनियरची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये यंगेस्ट बिलियनियर म्हणून ओएच्या फाउंडरचं नाव येतं, अगरवाल. आय थिंक रितेश अगरवाल नाव आहे त्याचं. इवन झेप्टोचे जे फाउंडर आहेत ते सुद्धा एकदम यंगस्टर्स आहेत. 17 वर्षाची मुलं आहेत, 17-18 वर्षाची, जे आता एकदम युनिकॉर्न स्टार्टअप सुरू केलेलं आहे. त्यामुळं या मुलांना, या जेनझीजना आता पालकांची जबाबदारी आहे. पालकांनी त्यांच्या मानसिकतेमधून बाहेर आलं पाहिजे. तुमच्या काळात काय झालं, तुम्ही काय फेस केलं, तुम्हाला नोकरी आता नाही करायची कुणाला नोकरी. ज्याला त्याला स्टार्टअप सुरू करायचं आहे त्यांना कळालं आहे, त्यांच्याकडे मॅच्युरिटी आली आहे. आता पालकांची जबाबदारी आहे की त्यांना ते तुमचे पैसे त्या प्रॉपर्टीज आणि असेटमध्ये गुंतवण्यापेक्षा ही खरी तुमची असेट आहे. तुमची मुलं तुमची असेट आहे. ठीक आहे, फेल होतील ना, हो दे ना. या जगात कोण प्रत्येक वेळेला सक्सेसच झालाय? 2-3 वेळा फेल्युअर टेस्ट केल्याशिवाय सक्सेस मिळणारच नाही.